नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच सर्व निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज तुम्ही जे फोन करून प्रश्न विचारलेले आहेत अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर घेऊया आजचा पहिला फोन कॉल. बोला. नमस्कार सर, मला संजय गांधीचे पैसे आले नव्हते, ते आता आले, म्हणजे श्रावण बाळाचे. अच्छा, आज झाले ना? आज आले. ओके. आणि मी तुम्हाला आता म्हणला सांगावं तरी तुम्हाला निदान. हो नाही, चांगलं काम. हा लय दिवस नव्हते आले ना, तर निराधारामध्ये म्हणजे अपंग बिपंग काही नाही, मी पण निराधार म्हणून आले मला पैसे. बोलताय तुम्ही? वाई सातारा. अच्छा, सातारा वाई. ठीक आहे, काय हरकत नाही. ते जुलै महिन्याचे पैसे आले, ऑगस्टचे नाही. नाही. बाकी काय असेल तर आम्ही व्हिडिओ वगैरे मध्ये माहिती सांगतो, तुम्ही पाहू शकता. हो, मी ऐकते पण, आणि तुमचा फोन नंबर लिहून घेतल्यामुळे मी मॅडम कधी उचलते, आता तुम्ही उचलला. म्हणजे आता ऑगस्ट महिना आहे ना, या महिन्याचे नाही आले, पण जुलैचे आले. हो, आता या महिन्याच्या पुढे येतील, आम्ही सांगू कधी येणार ते. बर, थँक्यू. धन्यवाद. तर बघा, अशा प्रकारे बऱ्याच लाभार्थ्यांचे कॉल रेकॉर्डिंग्स आपल्याकडे आहेत. आमचा उद्देश हा आहे की महाराष्ट्रातील गरीब लोकांपर्यंत जे खूप गरजूवंत आहे अशांची मदत व्हावी, आणि त्या लोकांचे कॉल रेकॉर्डिंग्स आपण दाखवणार आहोत जेणेकरून त्यांना कन्फ्युजन होऊ नये. तर पुढील कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकूया. पुढील लाभार्थी आहेत. बोला. नमस्कार, मी विनोद रंजय बोलतो. मी दिव्यांग आहो. चंद्रपूर जिल्हा, तहसील भद्रावती, राहणार तिथून. आपले पेन्शन नाही आले सर. किती महिन्यापासून? जून पासून नाही आले आहे. जून पासून नाही आले. तहसील मध्ये गेला होता भद्रावती मध्ये? हो गेलो होतो सर. काय म्हणतात? वेगळे सांगून राहिले. मी हयातीचा दाखला बी दिलो, UID कार्ड आपलं पुढं देऊन गेलो होतो. काय सांगताय ते बाबा तुमचं हे चालू सुवाच आहे म्हणते. कालही व्हॉट्सअपवर UID कार्ड बी पाठवलं होतं. काय चालू व्हायचंय? वेबसाईट? हा. अच्छा. म्हणून म्हणलं काय प्रॉब्लेम आहे. वेबसाईट चालू व्हायची अजून. वेबसाईट चालू झाल्यानंतर तुम्हाला ते हे होईल, डिटेल्स अपडेट होईल. वाटलं सर इकडं काय इकडं भेटून राहिले काही लोकांनी. हो, त्यांच्या आधी डिटेल अपडेट आहे ना, तुमचे नाही आहे. पण मी जून मध्ये दिलं होतं सर. हो, ते वेबसाईट जूनच्या आधी बंद झाली. तुम्ही दिल्यानंतर नाही, तुमची त्याच्या आधीच वेबसाईट बंद झाली. त्याच्यामुळे जर चालू होईल ना, मग तुमचे डिटेल अपडेट करतील, नंतर तुम्हाला पैसे येतील. भेटेल का पण सर? हो भेटेल. या महिन्याचे वगैरे नाही, पण पुढे भेटेल. ह्या महिन्यात नाही भेटणार. पुढे भेटेल. ठीक आहे. तुम्ही ठेवू शकता. तर बघा, अशा प्रकारे जर तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर आपला फोन नंबर आहे 94 23 39 37 61. या फोन नंबरवर तुम्ही फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. पुन्हा एकदा सांगतोय, 94 23 39 37 61 या फोन क्रमांकावर तुम्हाला फोन करायचा आहे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहेत. आणखी बरेच कॉलर्स आहेत. दिवसातून हजारो फोन येतात, परंतु काही निवडक कॉलर्सची आपण माहिती इथे दिलेली आहे, कारण सर्व कॉलर्स रेकॉर्डिंग सिलेक्ट करून ऐकणं आणि पुन्हा हे करणं मला नमस्कार. बोला. नमस्कार सर. बोला. सर मॅडम, माझी पगार झाली नाही सर. किती दिवसापासून? कोणत्या योजनेची? कोणता जिल्हा, तालुका? दिव्यांग. अच्छा, लास्ट पैसे कधी आले होते? एप्रिल मध्ये आलते. त्याच्यानंतर नाही आले? 2500 आले की किती आले? 2500 आले सर. आणि परमानंट आहे, डिसेबिलिटी की टेम्पररी आहे? परमनंट आहे सर. अच्छा, तालुका, जिल्हा? तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. ठीक आहे. तर तुम्ही तहसील मध्ये गेले होते का? हो, तहसील मध्ये डॉक्युमेंट दिले सर. काय सांगितलं त्यांनी? होतील म्हणले. पण कधी होणार? मग त्यांनी मी 4-5 वेळा जाऊन आलो सर, होतेलच म्हणत आहेत. अच्छा, मग ते तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट नाही केले त्यांनी, म्हणजे वेबसाईट आता बंद आहे ना? सर महिना झाला देऊन मी. हो नाही, बरोबर आहे, पण त्याची जी वेबसाईट आहे ना ज्याच्यावर अपलोड करायचे ते बंद आहे.
ते बंद असल्यामुळे त्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड नाही केले, त्याच्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही. मग अपलोड केल्याशिवाय येणार नाहीत का हा, अपलोड केल्याशिवाय येणार नाही. ते डिटेल्स वगैरे अपडेट करावे लागतात ना. बर सर, ज्या पासून ती पूर्ण भेटतील का? काय? ज्या दिवशी पगार मे पासून बंद आहे त्यापासून पूर्ण पैसे भेटतील हो, का? आता काही काही ठिकाणी भेटत आहेत, पण ते तुमच्या तालुक्याची लोक कशा पद्धतीनं काम करतात त्याच्यावर आहे. काही काही ठिकाणी देत आहेत थांबलेले पण पैसे. काही लोकांना 2 महिन्याचे 4 महिन्याचे जमा झालेले आहेत, काही लोकांना है ना. ते प्रयत्न करतात काही काही तालुक्यामध्ये. बर बर बर. काही काही ठिकाणी नाही करत, मग त्यांना कंटिन्यू मिळतात, म्हणजे जेव्हापासून चालू होईल त्याच्या पुढे मिळतात. बर बर हो. तीच म्हणलं मी व्हॉट्सअपवर बघत आहे, काही तालुक्यात भेटलेले आहेत. त्या केव्हा होणार चालू? पण ती पुढच्या महिन्यात होईल. पुढल्या महिन्यात होईल. हो, वेळ कस काय लागत आहे सर इतका? टेक्निकल असतं, ते टेक्निकल टीम आहे ते, हा. त्याच्यामुळं ती लोक काम करतायत त्याच्यावर. बर बर, पुढल्या महिन्यातच होईल म्हणा की. हो, असं समजून चला पुढच्या महिन्यामध्ये, बर सप्टेंबर मध्ये. बर, धन्यवाद सर माहिती बद्दल. हा, ठीक आहे. सर बोला. नमस्कार सर. हा, बोला बोला. सर माझे ते मी दिव्यांग आहो, अजून माझे ते आता नवीनच आहो मी, अजून माझे डीबीटीला पैसे नाही आले. किती महिने झाले फॉर्म भरून? फॉर्म भरून सर आता 3 महिने झाले. हा, मग त्याला वेळ लागेल अजून. ते जे सेवा ज्याच्यावरती माहिती अपलोड करतात ना, हा हा. तर ती सर्व्हिस बंद आहे. हो का? ते म्हणजे त्याची म्हणजे किती दिवस लागले सर चालू व्हायला? ते आता काय, सरकार म्हणतं की ते जून मध्ये चालू होणार होतं तसं तर अधिकृतरित्या, हा हा. पण आता सप्टेंबर आला तरी चालू नाही झालं बघा. कारण की आता जे रेग्युलर वाले आहेत त्याचे आले आहेत, त्याकरता मी हो, माहिती आहे आम्हाला ते, हा. पण तुमचे नाही आले. तुमचे मंजुरी झाली का? हो, सगळं काही झालं, युनिक कार्ड सगळं काही मी तहसीली मध्ये दिलं. ओके ओके, ठीक आहे. ते येऊन जाईल, 1-2 महिन्यांनी वगैरे चालू होईल, कारण आता डिटेल अपडेटच नाही झाले ना. हो. पण तुम्ही पण तिकडे जाऊन वारंवार काही करू नका, कारण काही फायदा नाही, कारण साईट बंद नाही हेच सांगणार तुम्हाला ते पण. हो का? साईट चालू व्हायला कालावधी किती लागेल सर? अधिकृतरित्या सांगता येत नाही हो, तरी पुढच्या महिन्यामध्ये होईल, म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये, सप्टेंबर मध्ये व्हायला पाहिजे. हो का? ठीक आहे. धन्यवाद. बोला मेहकरजी. हॅलो, हा संजय गांधी निर्धारच्या संबंधात बोलायचं आम्हाला. हा, बोला बोला. आम्हाला 4 महिने झालं ना सर, पगारी नाही तर काय करावं? दिव्यांग आहात का तुम्ही? हो, दिव्यांग संजय गांधी निर्धार. आणि परमानंट की टेम्पररी? परमनंट 40%. परमानंट. हा. ओके. लास्ट पैसे कधी आले आणि किती रुपये आले? लास्ट आम्हाला म्हणजे 40,000 रुपये आलते. आणि किती तारखेला, म्हणजे कोणत्या महिन्यात, तारीख लक्षात नसेल तरी? मला वाटलं 7 जूनच्या अगोदर आलते. 7 जूनच्या 4 जून. हा. तर जुलै ऑगस्टचे पैसे नाही आले, बरोबर? नाही, जुलै ऑगस्ट ऑक्टोबर नाही, आता जुलै ऑगस्टचे नाही आले. तर तुम्ही गेला होता का तहसीलमध्ये वगैरे? हो, गेलतो की. काय सांगत आहेत? तहसीलवाले आम्हाला जास्त बोलून देत नाही, तर ते म्हणतात होईन, आम्हाला माहित नाही. आता वरून जारी घेतात पगारी, त्याच्या बाबतीत आम्हाला काहीच माहित नाही असे बोलतात ते आम्हाला. कुठला तालुका, जिल्हा? तालुका गेवराई, जिल्हा बीड. अच्छा, बीड. ठीक आहे. तुमचे जे डिटेल्स असेल ना, तुमचं जे UDID कार्ड आणि आधार कार्डला लिंक आहे का? UDID कार्ड हो. कधी लिंक केलेलं? बरेच दिवस झाले केले, आता ते काही सांगू शकत नाही. बरेच दिवस झाले. केलंय ना पण? हो, केलंय ना. अच्छा. तर ते पैसे तुमचे DBT ऍक्टिव्हेट आहे का? हो. तर काय झालं, एप्रिल महिन्याच्या आसपास, एप्रिल मे मध्ये जे दिव्यांग विभाग आहे ना, त्यांचे डिटेल्स दिव्यांग विभागाकडे देण्यात आले. म्हणजे त्यांच्या अंतर्गत काम चालायला लागलं ना, दिव्यांग लोकांचं, हँडिकॅप लोकांचं. हो. तर मग त्याच्यामुळे काय झालं की कागदपत्र इकडे तिकडे केल्यामुळे ते तपासल्या गेले की सर्व बरोबर आहे, नाही आहे, है ना. आणि तो डेटा परत अपडेट केला त्यांनी वेबसाईटला. तुमचं नाव आधी होतं यादीमध्ये, पण त्यांनी दुसऱ्या योजनेअंतर्गत अपडेट केलं.
मग त्याच्यामुळे काहीतरी डेटा इकडे तिकडे झाला किंवा अपडेट नाही झाला आणि त्याच्यामुळे तुमचे पैसे ते थांबलेले. म्हणजे सर हे माझ्या ज्या काही नाही, म्हणजे जेवढ्या तालुक्यात हा कोणाचीच नाही आमच्या. मग आमचं गाव शिरस मार्ग आहे म्हणून. अच्छा, कोणाच म्हणजे बाकी दिव्यांगांचे पण नाही आले का पैसे? अहो नाही नाही. मग तो तालुक्याच्या ठिकाणी डेटा त्यांनी अपडेट केलेला नाही. तुम्ही त्यांना निवेदन द्यायले की सर्व मिळून कलेक्टरला वगैरे निवेदन द्या. कलेक्टर निवेदन द्यायला. सर्व लोकांचे जर नसेल आले तर मग ते तालुक्यात जे तुमचा तालुका आहे गेवराई तो काही काम करत नाहीये. ते 15 ऑगस्टला ते तुम्ही बातमी ऐकली का नाही, अपंगांनी तिथं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये तहसील पुढं हे ओतून घेतलं तर स्वतः पेटलो अंगावर. आमच्या चाकरी लोकांच्या होतं तर आमच्या का अपंगाच्या होत नाहीत म्हणून. अच्छा, तर दुर्दैव आहे. पण तुमचा तालुका काम करत नाहीये, मग त्यांना तुम्ही सर्वांनी मिळून कोणी संघटना वगैरे असेल की तुम्ही जेवढी लोक आहेत तुमच्या ओळखीचे वगैरे तेवढ्या लोकांनी HDO किंवा मग असं हे काय म्हणतात त्याला ब्लॉक डिव्हिजन ऑफिसर BDO किंवा अजून कलेक्टर वगैरे यांना पण निवेदन वगैरे द्या. तर सर्वांचेच येत नाहीये असं तुम्ही म्हणत आहे म्हणून. हो बरोबर सर, माझ्याकडे नाही बंद पडली, बरेचसे लोकांचे येत नाही. हा, मग ज्यांना येत नाही त्यांनी निवेदन द्या की काय येत नाहीये. आता आम्हाला अशी बातमी कळली की आज 20 तारीखला पडतील हे 2 दिवसात. हे नाही, कोणी सांगितलं तुम्हाला? असेच पाहुणे रावले असतात, आम्ही म्हणजे कोणाकोण चौकशा करतो समजा. नाही, तुम्ही आम्ही जी माहिती सांगतो युट्यूबला, आमचं चॅनल आहे जय जगत फाउंडेशन, त्याला तुम्ही तिथे फॉलो करत राहा. आम्ही खरी माहिती ती सांगतो दिव्यांग निराधार लोकांना. बाकी काही लोक वेगवेगळ्या माहिती देतात पण त्या माहितीला काही अर्थ नाही राहत. हा बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खरी माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करू शकता. तर आज कोणाला पैसे येणार, जे श्रावण बाळ आहेत किंवा जे विधवा आहेत आणि जे आजारी आहेत त्यांना 1500 रुपये मिळतात, त्यांना येणार. 2500 वाल्याचं वितरण कंप्लीट झालेलं आहे. हो, त्यांना पडतात सध्या चालू, त्यांना येतं. हा, तर तुम्हाला नाही, तुमचं वितरण कंप्लीट झालंय. आता तुमचे डिटेल अपडेट नाही झाले किंवा काहीतरी अडचण आहे म्हणून तुम्हाला पैसे आले नाही. ठीक आहे, येतील का पण? ते डिटेल्स आता वेबसाईट आज चालू होणार होती पण बघूया आता चालू झाली की नाही ते बघावं लागेल. पण पैसे येण्यासाठी डिटेल्स अपडेट करावे लागणार, त्याच्यानंतर तुम्हाला पैसे येणार. ठीक आहे, त्याला काय करावं लागेल नेमकं? ते अपडेट करायला ते तालुक्याच्या ठिकाणी ते त्यांच्याकडेच असतं, ते त्यांच्या सिस्टम मध्येच तो ऑप्शन असतो की त्यांनी डिटेल अपडेट करावे. आता ते आम्हाला बोलून देत नाही, त्याच्यामुळे त्यांचे जे वरची लोक आहेत ना त्यांना तुम्ही निवेदन वगैरे द्या, कारण कोणी ना कोणी भेटेल की निराधारांचं ऐकण्यात. असं नाही की प्रत्येक जण आपल्याला टाळेल. हो भेटते. हा, कोणी ना कोणी भेटतं, आपण प्रयत्न करत नाही. बीडला तहसील ह्याच्याकडे जावं, कलेक्टरकडे. काय कलेक्टरकडे जावं अर्ज घेऊन? हा, बरीच लोक एकट्याने गेल्याने लक्ष देणार नाही. हो, आम्ही सगळे जातोच ना. हा, सगळी लोक जा. काय अडचण आहे मग, एवढ्या लोकांना काय येत नाहीये? हो, तालुक्याच्या ठिकाणी गेलं की ते लोक असं उत्तर देतात, जातात नाही, आहे की नाही? हो जातात. हा, तर काही ना काही मार्ग निघेल. बरोबर, जेवढी जास्त लोक जाणार तेवढा पर्याय चांगला आहे. बरोबर, ठीक आहे. आहे की नाही? सांगा काय होतं ते. हो सांगा ना मग.